छतरी बोलले भाई साहब, भाई साहब यहाँ पर बहुत एडवेंचर ट्रेक है भाई। थोड़ा पाऊस पड़ते बघा गाइस। त्र्यंबकेश्वर द मोस्ट फेमस भगवान शिव टेम्पल इन महाराष्ट्र। इकडे अजूनही लाखो लोक डेली दर्शनासाठी येतात आणि अशा ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये मी एक दिवस काही मित्रांसोबत निघतो नाशिककडे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हे हॅलो गाईज, वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चाललेलो आहे नाशिकला, अशा ठिकाणी जिथे ना आधी आपण कधी गेलो होतो ना इथून आधी कधी आपण बघितला होता। तर आपण सर्व टोटल आम्ही 10 मित्र निघालेलो आहे। हे बघा आमच्या गाड्या। चला तर निघूया आता। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, चला बाय। कबड्डीची गाडी घेऊन मी इथं दिसतोय। प्लॅन तर एकदम बेसिक होता, एकदम बेसिक, पण ह्या प्लॅन मध्ये एक ट्विस्ट होता गाईज, ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल। मॉर्निंगचे 5:30 वाजता 3 बाईक आणि 1 रिक्षा घेऊन आम्ही निघतो नाशिककडे। थोडाच पुढे आलो होतो आणि पाऊस चालू झालाय, बघा बघू शकता तुम्ही। रेनकोट बिनकोट घालतो आता जरा। बाकीचे रिक्षा देत त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण आता पाऊस मस्तपैकी आता खूप मजा येणार आहे। मोठा आला, चला चला तर मित्रांनो, आता आपण थोडा रस्ता पार केलेला आहे। रस्त्यामध्ये पाऊस खूप आहे मित्रांनो। पावसामध्ये पहिल्यांदाच ही ट्रिप आहे, यावर्षीची पहिलीच ट्रिप आहे आपली। थांबलेमध्ये इथे एक मोठा खड्डा होता, बघत होतो जरा आमची रिक्षा कशी क्रॉस करते। लेकिन रुको गाईज, मला वाटलं नव्हतं ही ट्रिप जेवढी दिसते तेवढी साधी असेल। इवन आय कॅन्ट इमॅजिन लाईक दॅट मोमेंट एक्सप्लोर करायला भेटतील ह्या ट्रिप वरती। तसं मी खूप ठिकाणी याआधी फिरलो आहे, बाय ट्रेन, बाय 4 व्हीलर, 3 व्हीलर, बट जी मजा बाईक वर येते ना गाईज करते। मिनिमम 2 तासानंतर आम्ही थांबतो एका धाब्यावरती, जो एकदम हायवेच्या साईडला होता। आम्ही सध्या कसारा क्रॉस केलेला आहे, पण बाकीचे जाम खूप लांब राहिलेले आहेत। एवढं पुढे आलोय एकदम 99च्या स्पीडनी पुढे एकदम। जस्ट आता आपण कसारा क्रॉस केलेला आहे। गुटीमध्ये थांबायला सांगितलेलं, तर आम्ही त्याप्रमाणे स्पीड वाढवली गाडीची। आणि आता बोलतात की काय गरज आहे एवढी पुढे आहे। आणि आता थोडासा वडापाव नाश्ता केला, भूक लागलेली, तर सांगायचं नाही, आता व्हिडिओमध्ये बघतील तेव्हा त्यांना कळेल। त्यांना सांगायचं नाही खाल्लंय काय काय, तर त्यांच्याकडून पण बिल फाडून घेऊ जरा। पुढे आलं तर काहीतरी फायदा, बोलो पुढे जाऊन जरा शूट करू। इथलं लोकेशन एवढं भारी आहे ना गाईज, तुम्हाला दाखवतोय बघा, एकदम हिरवं एकदम। बघा 2 जण आपले बघा एकदम ट्रॅफिक हवालदार सारखे। रिक्षामध्ये बसलेला, रिक्षामध्ये बोलतो आम्हाला रिक्षामध्ये मजा येईल असं येईल। आता आलाय आणि बाईक चेंज केलाय, बाईकवर बसून आलाय। रिक्षावाला मित्र खूप मागे राहिलेला, आला हे बघा, चला इकडे साईडला घ्या तिकीट, आपलं लायसन्स। काय यार एवढा टाइम लावतात का? हे गाणी बिनी लावून, त्यामुळेच तुम्हाला लेट झाला, त्यामुळेच। मजा घेतली पाहिजे पूर्ण। अरे मजा आम्ही घेतली बघ पुढे येऊन। जस्ट कसारा घाट चालू होतो, इथे नाश्ता करायला थांबला आता। तर 1-1.5 तासचा अंतर बाकी आहे, 67 किलोमीटर अजून 2 घंटे लागतील आपल्याला पोहोचायला। वापस पाऊस चालू झालेला आहे, आता पावसामध्ये वापस जायचं। आता हे रिक्षावाले मेंबर बोलतात आम्हाला बसायचं आहे बाईक वरती, आम्ही एवढी मजा करतोय ना, त्यांना आवडत नाही। आता मला बोलतात ते रिक्षा कोण बसतं काय, यायला पाऊस पडतो एवढा भारी, आणि रिक्षामध्ये कोण जाणार तुम्हीच सांगा। आता मस्त की इथून निघणार, बघूया 1 घंटा। किती खाणार रे, किती खाणार? अजून 2 आहे। पावसामध्ये चाय प्यायची मजाच काय वेगळी। हा हे बघा मागे एकदम हिरवा दिसेल तुम्हाला, त्या अशा निसर्गामध्ये चाय। आता आमचा डायरेक्ट प्लॅन होता सरळ नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर। तर मित्रांनो टाइमवर पोहोचणं खूप इम्पॉर्टंट होतं, बिकॉज आम्ही ऐकलं होतं की हॉलिडे सॅटर्डे आणि मंडेला या ठिकाणी खूप गर्दी असते। गाईज फायनली इथे वरती घाट वरती चढून आलो, आणि असं दृश्य आहे बघा,
एकदम म्हणजे ना पावसाळ्यामध्ये असं मी पहिल्यांदा बघतो. एकदम म्हणजे चारी साईडला सगळीकडे धुकं झालेलं आहे आणि काहीच दिसत नाही. एवढं ब्लँक आहे ना. बघा आम्ही पुढे येऊन थांबलो. आता ते बाकीचे पाठी राहिलेत. पुढे आलो. याला बोललो थांबव थोडा. इथे बघा आता एक पण गाडी दिसत नाही. आता ही गाडी आली बघा. ही बघा गाडी गेली. आता पुढे काहीच दिसत नाही. ब्लँक एकदम. एक्सपेक्ट पण नव्हतं केलं पावसात असं बघायला भेटेल. एकदम म्हणजे सगळीकडे धुका. फायनली काय आहे बघा. सगळे इथं भेटलेले आहेत. हे बघा एकदम म्हणजे ना असा क्लायमेट अचानक चेंज झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी आपण तिथे नाश्ता केला आणि अचानक आता हे बघा पूर्ण एकदम सगळीकडे धुकं. काय ब्लॅक दिसतंय. हॅलो गाईज. हॅलो हॅलो. बघा तुम्ही एकदा इथे असं कधी तुम्ही बघितलं नसेल भाई. मी तर फर्स्ट टाइम बघतोय. काहीच नाही ऍक्च्युली ना. पुढे जर समोर एखादी गाडी जरी ठोकली ना तरी काहीच कोणाला करणार नाही. एकदम समोर एकदम ब्लँक आहे. काहीच दिसत नाही. मित्रांनो मध्येच आपला एक मोठा डॅम लागलेला आहे. आम्ही ऐकलो होतं डॅम बद्दल. बघा इथे मोठा डॅम आहे. आतमध्ये एंट्री बंद आहे सध्या. जाऊ शकत नाही पण थांबलो जरा. बोललो बघू इथं. खूप मोठा डॅम. पावसाळ्यामध्ये आता तर भरलेला नाही तो. पावसाळ्यामध्ये भरेल आय थिंक. पण इथे एकदम मस्त. आता थोड्या वेळापूर्वी एकदम मस्त धुकं होतं आणि अचानक आता ऊन पडलेलं इथे. तिन्ही पण ऋतू आपल्याला इथे बघायला भेटतील. असं कुठे भेटणार नाही. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटेल. पावसाळ्यामध्ये ऊन पाऊस आणि एकदम थंडी सगळं बघायला भेटेल. आणि सगळे डोंगर एकदम झाकलेले आहेत एकदम सगळ्या ह्यानी. चला पुढे गेलेत आपले बाकीचे. निघूया. आपण आता चाललेलो आहे बेसिकली त्र्यंबकेश्वरला. आता इथे आपण स्टार्ट केलेला आहे. हा गाव स्टार्ट झालेला आहे. त्र्यंबक म्हणून गाव आहे. या गावामध्ये हा त्र्यंबकेश्वर आहे बेसिकली. मध्ये 12 ज्योतिर्लिंग मधून हा एक ज्योतिर्लिंग आहे. आपण आता जाऊया दर्शन घेऊया. आय थिंक लाईन असेल. निघूया. व्हिडिओ बघा. आता हे तर काहीच नाही. खरी मजा पुढे व्हिडिओ मध्ये आहे. व्हिडिओ फक्त पुढे लास्ट पर्यंत बघा. तुम्हाला खूप मजा येईल. चला मग भेटूया. पुढे जाऊया आता वरती. जेव्हा आम्ही ऍक्च्युअल मध्ये तिथे पोहोचलो तर तिकडचा सीन काही अलगच होता. त्र्यंबकेश्वर नाशिक पासून हार्डली 30 ते 35 किलोमीटर अंतरावर जे 12 ज्योतिर्लिंग पैकी एक आहे. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे. बघू शकता इथे त्र्यंबकेश्वरच्या एकदम गेट बशी थांबलेलो आहे. गाडी पार्क करायसाठी गेलेत बाकीचे मित्र. आता थोड्या वेळा आपण दर्शन स्टार्ट करणार आहे. निघूया. इथून आपली एंट्री आहे. गर्दी खूप आहे इथे. आतमध्ये किती गर्दी असेल काय आयडिया नाही. थोडा इथे चाय पिऊ आणि निघूया आपल्या दर्शनाला. अलाउड नाही. चपलासाठी बघा काय जुगाड लावलाय. आतमध्ये ते चपला ठेवून लाईनीमध्ये जायचं आहे. 200 रुपये तिकीट आहे VIP लाईनला. जनरलची किती मोठी लाईन आहे काय आयडिया नाही. आता बघूया. ते एवढी मोठी लाईन लागली. जाऊया. त्या साईडून एक लाईन आहे जनरलसाठी. किती घंटे किती टाइम लागतात काय आयडिया नाही. आता 11 वाजले. बघूया आता किती मिनिटात दर्शन होतं आपलं. चला मग आता लाईन मध्ये जाऊया. गर्दी बघा. गर्दी बघा एकदा. हे बघा लाईन. ही VIP लाईन आहे बेसिकली. इथे 200 रुपये तिकीट. 200 रुपये घेऊन आतमध्ये VIP लाईन आहे आणि बेसिकली त्या साईडला जनरल लाईन आहे. बघूया आता किती टाइम लागतंय. जाऊया आतमध्ये. इथे चपला ठेवलेल्या आहेत. हे बघा त्र्यंबकेश्वर महादेव टेम्पल. सो गाईज हे मंदिर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक या विलेज मध्ये आहे. मित्रांनो इथे एवढी मोठी लाईन आहे. एवढा विचार पण नव्हता केला. एवढी मोठी लाईन आहे बघा. इथे खूप मोठी लाईन आहे. आता दर्शन घ्यायचं कसं मला हा प्रश्न पडला. इथे मंदिर आतमध्ये आहे बेसिकली. हे बघा ही लाईन लागले. ही लाईन गेले पूर्ण तिकडे गेले. खूप मोठी लाईन आहे. आता इथे काय विचार करतोय पण 200 रुपयाने आतमध्ये 200 रुपये घेऊन डायरेक्ट आतमध्ये दर्शन भेटेल VIP मध्ये. पण काय करू शकतो कारण की ती 200 रुपयेवाली पण खूप मोठी लाईन आहे. 200 रुपये देऊन पण एवढी मोठी लाईन आहे तर एवढे नाही करू शकत. आता बघूया. इथे पण लाईन आहे. डिसाईड केलं मी. बोललो चला 400 रुपये देऊन डायरेक्ट आतमध्ये दर्शन देत असतील तर 200 रुपयाची एवढी मोठी. आता हे काय प्लॅन करतं ते काय आयडिया नाही. बघूया काय डिसाईड करतो. आता वाजलेत 11. डिसाईड करू आता. नाही वाटत नाही दर्शन होईल. आणि हे मंदिर 12 ज्योतिर्लिंग पैकी एक मानलं जातं.
आणि या मंदिराची गोष्ट आहे की प्राचीन मंदिराचं रिकन्स्ट्रक्शन तिसरा पेशवा म्हणजेच नानासाहेब पेशवाने केलं होतं. मंदिराचं रिनोव्हेशन 1755 मध्ये सुरू झालं आणि 31 वर्षाच्या मोठ्या मेहनतीनंतर 1786 मध्ये पूर्ण झालं. हे मंदिर ब्रह्मगिरी माउंटनच्या पायथ्याशी आहे आणि येथेच पवित्र गंगा नदीचं उगमस्थान पे आहे. आणि असं बाहेरून किती टाइम लागतो हे मग बघ किती बोलते हा किती बोलतो. सो इथे असलेले कुशाव्रत कुंड श्रीमंत सरदारराव साहेब पर्णीकर यांनी बनवलं होतं. 3-3.5 तास लागते. 3 तास लागते. आता अर्धा तास मंदिर बंद होईल. 12:30 बंद पण होतं. भोग लागतो. काय असं आरती भोग जेवणाचं. मला आता दर्शन काय होणार नाही असं वाटतं. जाऊया आपण. मंदिरात गेल्यावर हे माहीत पडलं की मंदिराचा मुख्य उद्देश आहे त्रिदेवता म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना समर्पित आणि म्हणूनच इथे एक वेगळी ऊर्जा आणि शक्ती जाणवते. लाईन एवढी मोठी होती की मंदिरात दर्शन घ्यायचं कसं हा क्वेश्चन पडला होता. देन आम्हाला इथे काही महाशय भेटले जे आम्हाला 1200 रुपयामध्ये डायरेक्ट आतमध्ये एंट्री देणार होते. मंदिराच्याच बाजूला एक शिव मंदिर होते जे मूळ आणि तेही शिव मंदिर होते. त्यामुळे आमचा प्लॅन डायरेक्ट झाला की आम्ही त्या मंदिरात दर्शन घेणार. अरे हे काय मंदिर इथं आपलं काय देव ते देव आहे. गाईज फायनली हा त्र्यंबकेश्वर आलोय आपण. बघा मंदिर 2 घंटे झाले आम्हाला लाईनीमध्ये. केवढी मोठी लाईन आहे बघा. ओय ओय आता आम्हाला 2 घंटे झाले ना. 2 घंटे झाले लाईनीला. फायनली आपली लाईन नंबर आलेला आहे. आता दर्शन होईल. 2 मिनिटात दर्शन होईल. खूप टाइम लागला. मध्ये शूट करायला भेटलं नाही. तिथं अलाउड नव्हतं कॅमेरा. आता दर्शन घेऊन आपण बाहेर. दान नाही दिलं दर्शन नाही इथे आमचे दर्शन काही 10 मिनिटांमध्ये झाले. त्या मंदिरात आलो काही. बाजूला एक मंदिर आहे. बुवा आहे बोलतो दान करत तरच दर्शन. आणि तिथे अर्धी लाईन थांबवली. बोलतो दान नाही कर रे कुछ नाही करे भावी दर्शन. काय बोलायचं यार याला. कुठून आणलाय याला. असं असतात काय. बारकोड पण ठेवलाय. फायनली मित्रांनो आपला दर्शन झालेलं आहे. बेसिकली हा त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. त्र्यंबक या गावामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि हा 12 ज्योतिर्लिंग पैकी हा एक ज्योतिर्लिंग आहे. हा खूप म्हणजे भोलेनाथचं मंदिर इथे आता तुम्हाला बघायला भेटेल. खूप लांबून आम्ही आलो. दर्शन झालेलं आहे. जे पण काय असो तर खूप मोठी लाईन होती पण आता दर्शन घेऊन आम्ही निघालेले. आता एका गडावरती जायचं डिसाईड केलं. बघा आयडिया नाही आता किती टाइम किती होतोय का आयडिया नाही. बघू आता. जास्त 8 तासाची लाईन असते. तुम्ही इथे याल तर लवकर 5 वाजता. हा तुम्ही जर इथे आलात तर कमीत कमी 5 वाजता या. कारण की इथे कमीत कमी 5 घंटे 7 घंटे असे लाईनीला लागतात. आणि जी VIP लाईन आहे ना 200 रुपये घेतात. आणि 200 रुपये घेऊन सुद्धा 3-4 तास लाईन मध्ये जातात. विचार करा म्हणजे काय सांगू शकत नाही. आणि इथे सगळे ज्वेलर आहे. तिथे पैसे देऊन तुम्हाला बोलतील 1500-2000 घेऊन बोलतील डायरेक्ट आतमध्ये दर्शन. पण असं काही जाऊ नका. लाईन मध्ये राहा तुम्हाला पाहिजे असं. आणि जर लाईन मध्ये नाही राहायचं कमी लाईन मध्ये राहायचं तर लवकर या दर्शन भेटेल. त्या बाजूला एक मंदिर आहे इथे त्र्यंबकेश्वर मंदिर मेन मंदिर. तिकडे हा एक ओल्ड मंदिर आहे. आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे. ओल्ड मंदिर मेन मंदिर तिकडे दर्शन झालेलं आहे. जे पण असू तिकडे पण भोलेनाथ आहेत इकडे पण भोलेनाथ आहेत. दर्शन झाल्याशी मतलब आहे. देवाचं दर्शन झालं फायनली. आता आम्ही इथून निघणार आहे थोड्या वेळात. चला आता तिकडे चप्पल वगैरे तिकडे काढलेत. बाईक पण तिकडे. आता आम्ही निघूया. जायचं आता ब्रह्मगिरी पर्वत वरती. इथूनच निघूया. दर्शन झालं ना. किती टाइम लागला. 2 घंटे. आता वाजले होते 11:30. देन आम्ही थोडं जेवण केलं. देन आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आम्ही जाणार ब्रह्मगिरी पर्वतावरती जिथे आम्हाला कमीत कमी 4 ते 5 घंटे लागणार होते वरती जाऊन येण्यासाठी. ब्रह्मगिरी पर्वत तर हा पर्वत होता 1800 फूट उंच.
आणि इथून पुढची जर्नी आमची खूप ॲडव्हेंचर होणार होती. ओके तो मित्रांनो, आपण इकडे दर्शन झालं आपलं. आता इकडे खूप टाइम आहे आपल्याकडे. तर डिसाईड केले ब्रह्मगिरी पर्वत इथे बाजूलाच आहे. ब्रह्मगिरी पर्वत तर स्टार्ट केले, बोलतात 5 घंटे 6 घंटे लागतात वरती जायला. बघूया आता इथून पायरी चढायला सुरुवात करू. 5चे अरे ते माझे इकडे काय करतंय, नको राहू दे, खाऊ दे रे त्यांना यार मित्र. तर 5-6 घंटे लागतात बोलतात. जाऊया वरती. बाकीचे काय आता किती घंटे लागतात, कुठे राहिले. ए चला, किती टाइम लागला मित्र? काय नाही आता खरं सांग ना. अरे काय नाही एक पाऊण तास लागतो रेग्युलर चाललं. ठीक आहे चल, पाऊण तास लागतो बोलतो. 10-15 मिनिटं झाली. बाकीचे खूप मागे राहिले, एकटाच पुढे आलेलं आहे. जा मागे राहिली. आता इथून हा ओरिजिनल ट्रेकिंग चालू होते. खूप मोठे पायरे. इथे समोर तुम्हाला धबधबे बघायला भेटतील. बघा समोरच धबधबा हे आलेत मित्र आता. हो मंकी, द मंकी बॉयज. मंकी बॉय. खायला काय आणलं नाही तर बघत पण नाही. काय खातोय, काय खातोय ते तर सांग यार. नुसतं खायच्या मागं लागलंय. द मंकी बॉय. चला जाऊया, निघूया. येतील आता पोचला. त्यांच्यासाठी थांबशील तर वरती आपल्याला बघायला नाही भेटत. इथंच आहे. एवढंच आहे मग. हे काय तू वर दरीतून जातात ते आहे काय. लेट्स गो गाईज. The most adventure trekking here, so you can see guys here. एवढा बेकार आहे ट्रेकिंगला करायला. एवढा वरती जायचं आहे. एकदम पाऊस पण चालू झालाय. इथून समोर दिसतंय, इथून एक छोटासा रोड गेलाय. तिथून वरती जायचंय टॉपला. वरती टॉपला जायचं इकडे. आणि आम्ही आता इथे खालती आहे बघा. इथून वरती सरळ तिकडे वरतून पाणी पडतंय, धबधबा एकदम. आणि आम्ही आता इथे खाली बघा दरी. जाम पाऊस पडतोय. आपण व्हिडिओ शूट करू शकत नाही, जरा खूपच पाऊस आलेला आहे. हे बघा आपल्यावर गुड्डू आणि हे रोहित. ए दिसत नाही रोहित, हरवला. जाम पाऊस आहे त्यामुळे कॅमेराची वाट लागलेली आहे. थोडं ऍडजस्ट करा गाईज. हनुमान, हे बघा हनुमान इथे. आपण खूप वरती जायचं, इथे जवळच आय थिंक. वरती गेलो आपण शूट करू. आता पाऊस पडतोय त्यामुळे. द मोस्ट ॲडव्हेंचर ट्रेक आपण आलेलो आहे. काय ब्रह्मगिरी पर्वतावरती बघा, खाली बघा एकदम. आणि इथे आता ट्रेकिंग करूया. पाऊस खूप पडतोय त्यामुळे कॅमेरा ऑन नाही करू शकत. आता निघूया. हा जमलंय काय हे धबधबा. एकदम 90 डिग्री वरती आलेलं आहे. अर्ध्या अजून इथे वरती हवा खूप सुटलेलं आहे बघा. हालत काय झाले, एकदम पूर्ण भिजलेलं आहे एकदम. रेनकोट असून आणि मोबाईलला चार्जिंग कमी. आता जेवढं शूट होईल माझ्याकडून तेवढं शूट करणार आहे. बघूया वरती अजून इथे थोडंच बाकी अंतर. आणि आता 4 जण आलं इथे. बेसिकली आम्ही जाताला मानलं पाहिजे भाई. त्याच्या लेवलचे पोरं खाते सर्व. आणि वरती आले आमच्या बरोबर. आणि मला आवाज येतोय तिथं. मला वाटलं चांगला बोले. अरे मला वाटलं काही इम्पॉर्टंट सांगतोय आणि याचं मध्ये चांगला बोले. हर महादेव. अरे महादेव. चला मग आता इथून जाऊया. अर्ध्या घंट्याचा रोड आहे आय थिंक. जाऊया. अख्खा फिरलो हे बघा. पूर्ण हालत झाले, पूर्ण बेकार हालत झाले बघा. निघूया आता. खाली बघा गाव दिसतं एकदम. आणि सगळं पुन्हा वापस एकदम दुःख झालेलं आहे इथे बघू शकता. आणि इथे धबधबा जातो इथून खाली. पैसा वसूल झाला आमचा. बाईक घेऊन आलो म्हणून बरं. आता इथे किती पण टाइम होऊन दे, आम्हाला काही टेन्शन नाही. गाडी आणलेली आहे. जाऊया वरती आता. खूप लोक आलेले आहेत बघा इथे. संडे आहे ना आज. खूप लोक आलेले आहेत. वापस कुठे हवा चालू झाली आहे बघा. यहाँ पर एडवेंचर ट्रेक. आपले अण्णा शेठ आलेले आहेत. कुठे होते तुम्ही एवढा वेळ?
कुठे होते कुठे तुम्ही? एवढा टाइम आहे रे इथं. आत्ताचे आले कमी कमी 20 नाही अर्धा तास झाला आम्ही वरती आणि आत्ताचे आले. काय चाललंय? मोस्ट ॲडव्हेंचर, पाऊस, फॉग या सगळ्या गोष्टी पार करून आम्ही पोहोचतो ब्रह्मगिरी पर्वताच्या टॉपवरती. हवा बघा हवा सगळे आलेलं आहे आणि काय पाणी पडला. छत्री खोलले आणि छत्री खोलले भाई हे आईचा बंद आहे. हे बघा छत्री खोलले एवढ्या टॉपला आलाय एवढा वरती किती डेअरिंग आहे बघा. हे बघा गेली छत्री गेली ना चुकून जाशील लँड डायरेक्ट खाली लँडिंग होशील. चला गाईज निघूया. दिसतोय का मी? आय थिंक दिसत नाही. इथं पूर्ण स्क्रीन फॉग झालेलं आहे. आता इकडे मंदिर आहे या साईडला जाऊया. इकडे पण फॉग झालाय. इकडे बघा आयुष्य वरती चढ आहे. हे जाऊया का नको? नको 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 तिकडे नको यार सिरियसली नको. लय रिस्की आहे ते बघा गाईज. इथून वरती अजून लय वरती आहे. इथं ऑलरेडी एवढी हवा लागते आणि तिथे पाय सटकू शकतो बाबा. रिस्क नाही एवढी घ्यायची. आपण तिथून नाही जाऊ शकत. इथपर्यंत आलो ठीक आहे. आता खूप पाऊस पडलाय त्यामुळे तिथं पाय सटकू. एक तर आपण गाठले फ्लॉप गाठले त्यामुळे वरती जाऊ शकत नाही गाईज. भरपूर एवढा हवा सुटले आणि पाऊस सुटले. वरती जाणं रिस्की आहे. आता इथून आलो ना हे बघा सिरियसली गाईज दोन्ही साईडला दरी होती. दोन्ही साईडला ब्लँक. एवढं धुकं होतं की काहीच दिसत नव्हतं दोन्ही साईडला. आणि त्यामध्ये हा पाऊस आणि एवढ्या मोठ्याने हवा वाहत होती की आम्हाला तिथे उभं राहणं बी पॉसिबल नव्हतं. गाईज आमचा ब्रह्मगिरी पर्वतावरती यायचा काहीच प्लॅन नव्हता. काहीच ठरलं नव्हतं. हे टोटली अनप्लॅन होतं. अँड आय फेल्ट इट. ओ गाईज आता वापस निघालेलो आहे. तो गाईज आलो खाली बघा. इथून स्टार्ट केलेलं आपण खाली आलोय आता. गाईज ही जी ट्रेकिंगची जी मजा आली ना बापरे काय सांगू तुम्हाला. एवढा एक्सपेक्ट पण नव्हतं केलं. एवढा पाऊस एवढा धुका असेल खतरनाक. आता खाली आलेलो आहे बाकीच्या अजून मागे. ट्रेकिंग आम्ही हा एक्सपेक्ट पण नव्हतं केला. बेसिकली आम्ही आलेलो त्र्यंबकेश्वरला दर्शन घ्यायला. तिथे दर्शन तर झालं आपल्याला
पण जे मंदिर होतं ना ते ओल्ड मंदिर होतं त्र्यंबकेश्वरचं, तिथे आपलं दर्शन झालं. काही 10-20 मिनटं लागले असेल दर्शनाला. देन आम्ही डिसाईड केलं की आता खूप टाईम वाचला, आता काय करायचं. देन इथे एक पर्वत आहे, एकदम शिखर आहे. बोललं तिथं जाऊ. खालून तर दिसत होतं टफ, एकदम वाटत होतं नॉर्मल आहे. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये वरती आलो ना बाबा, काय सांगू शकत नाही. एवढा स्मोक होता आणि एवढा फॉग होता, ते तर सोडा. मेन थिंग एवढा पाऊस होता ना गाईस. आणि वरती चढायला एकदम हरिहर फोर्टला गेला असेल ना, तुम्हाला आयडिया असेल हरिहर फोर्टला गेलात की सेम हरिहर फोर्ट सारखाच सीन होता. वरती चढायला पण खूप मजा आली. आम्ही 10 जण होते, सगळे वरती आले. आणि जे टॉपचा व्ह्यू आहे ना जो गाईस इथे, तो एक नंबर खतरनाक टॉप. खूप ॲडव्हेंचर, खूप म्हणजे खूप ॲडव्हेंचर आहे हे. तुम्ही आलात ना इथे नक्की आहे इथे, पण स्वतःच्या रिस्कवरती. खूप डेंजर आहे. हे दमले आहेत, 8 जण दमले, हे सगळे 8 जण दमले ना का 8 जण. हे बघा, यो तर दल बद्री पहिला आमचा रिक्षात बसून नुसता हे झालाय बघ, आळशी झालाय. एवढं जाय इथं 10 मिनिटाचा रोड आहे जस्ट. आता काय बोलू, आता हे 8 लोकांच्या सामने 2 लोक काय बोलणार, आता त्यांचं ऐकायला लागणार आहे. मेजॉरिटी शेवटी पार्टी द्यायची, तुम्ही पार्टी द्यायची आम्हाला. आता पार्टी देणार. आता आम्ही ना लय थकलोय, लय लांब आहे आम्हाला, खाली उतरायला अजून 2 तास लागतील. जायचे कल्याणला. मोठ्या हे मारू नको. हे नको यो बघा. फायनली कॅमेरा काठी पडली. सो फायनली गाईज आपला कॅमेरा क्लिअर झालेला आहे. आपण आता वरती ट्रेकिंग करून आपण फायनली खाली आलो आहे गाईज. वरती खूप मजा आली गाईज, सांगू शकत नाही. एवढा पाऊस होता, एवढी हवा होती, एवढा फॉग होता, अनलिमिटेड. कधीच हा लाईफमध्ये माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता गाईज. कधीच एवढा म्हणजे एवढा ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स कधीच मी घेतला नव्हता. खाली आलेलो आहे, खूप मजा आली. खूप ॲडव्हेंचर होतं, खूप पाऊस होता. बाकीचे सगळे खाली गेलेले आहेत. चला जाऊया आता. एक्सपेक्ट पण नव्हतं केलं. आम्ही आलेलो बेसिकली त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन तर आपलं झालं, पण इथे वरती जो गडावर आहे वरती, ॲक्च्युली वरती इथं आलो, अनएक्सपेक्टेड होतं गाईस. खतरनाक आल्याचं काहीतरी बेनिफिट झाला. ओके मित्रांनो, मला वाटलं नव्हतं आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एवढे भारी लोकेशन आहेत जिथं आपण एवढे ॲडव्हेंचर ट्रेकिंग करू शकतो. इथून आधी पण मी खूप ट्रेकिंग केली. हरिहर फोर्टला गेलो, हरिचंद फोर्टला गेलो, माहुली फोर्टला गेलो, खूप फोर्ट व्हिजिट केले. पण एवढं ॲडव्हेंचर ट्रेकिंग मला माहीत नव्हतं. याच्या आधी पण हरिहर फोर्टला पण सेम सीन झालेला, सेम पाऊस, सेम एकदम ॲडव्हेंचर ट्रेकिंग होती ती पण हरिहरची. पण त्या टायमाला मी व्हिडिओ शूट आणि व्लॉगिंग वगैरे करत नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ काही शूट नाही केला. सो आता आपली जर्नी चालू झालेली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. वापस त्र्यंबकेश्वर मंदिर इथं दिसत आहे. आता डिसाईड करू, आपले बाईक जिथं पार्क केले तिथं जाऊया पहिले आणि घरी निघूया लवकरात लवकर, कारण घरी पोचायला खूप टाईम होईल. अंधार पडल्यावरती बाईक त्या स्पीडने आपल्याला चालवता येणार नाही. त्या साईडून इथं गंगाद्वारकडे आहे बघा, तिथे बोर्ड लावलेला आहे. आता वरतून खाली आलो, गंगाद्वारमधून खाली आलेलो आहे सर. इथे आता समोर आपले बाईक उभ्या खाली आलेलं आहे. आता वापस आता थोडा थंड झालं, चाय पिऊया जरा. सह्याद्री आमच्या तुझे चाय पिऊया जरा, लय मजा आली. हो गाईज, हो. पावसामध्ये चाय प्यायची मजाच काय अलग आहे गाईज. हा अमृत तुल्य, साखर कमी, चाय जास्त. चाय जरुरी आहे. थंडावलेले यांना सांगितलेलं रेनकोट घाला. जीवन के साथ चाय. कोण जीवन कोण यांच्यामुळं आम्हाला चाय प्यायला लागलाय बेसिकली. मी नाही बोलत आहे थंडावले जीवन बोलायचा विषय वेगळा होता. अरे चाय पियाचं का भांडायचं ते सांगा आधी. भांडायचं नाही रे बाबा, चाय जगण्याचा आश्रय आहे. इकडे इथं मंदिर आहे समोर बघा, दाखवतो तुम्हाला. सो गाईज चला मित्रांनो, निघूया आता. बघा इथं आपण पार्क केलेल्या गाड्या. आता निघूया, टाइम झालेला आहे, खूप 5 वाजलेले आहेत. निघूया आता घरी. खूप मजा आली वरती ट्रेकिंग करायला, मंदिराचं दर्शन पण घ्यायला इथे. आता निघालोय
तर हा व्लॉग इथंच एंड करूया आता. तुम्हाला जर व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा बसले. चला निघूया. आता आम्ही निघालेलो आहे. चलो ओय, ओय. चला तर मग निघूया. बाईक चल रे आपली बाईक काढ.